बघूया पुढचं एक्झाम्पल आहे H2O. H2O साठी अगेन मी तोच फॉर्म्युला यूज करणार आहे, ॲटम प्लस लोन पेअर. आता इथे सेंट्रल ॲटम आहे ऑक्सिजन, आणि ऑक्सिजनला किती हायड्रोजन अटॅच आहेत, तर 2 हायड्रोजन अटॅच आहेत. अगेन ऑक्सिजनवरती लोन पेअर किती आहेत, तर 2 लोन पेअर आहेत. ठीक आहे, मग मी फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट केलं, 2 + 2, 2 ॲटम अटॅच आहेत, 2 लोन पेअर अटॅच आहेत, इज इक्वल टू 4 हायब्रिडायझेशन येईल. अगेन 1s अँड 3p, sp3 असं हायब्रिडायझेशन येईल, हे लक्षात ठेवा. आता मेन पॉईंट हा आहे की तुम्हाला लोन पेअर कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजेत. लोन पेअर कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही काय करणार, तर त्याच्यासाठी तुम्हाला नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करावे लागते. लोन पेअर म्हणजेच काय असतं, तर नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे, मग नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन कसे कॅल्क्युलेट करायचे, तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस ॲटम अटॅच्ड. त्या ऑक्सिजनच्या व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, तर 6 इलेक्ट्रॉन आहेत. मायनस त्याला किती ॲटम अटॅच आहेत, तर 2 ॲटम अटॅच आहेत. मग व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6 - 2, नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन येतील 4, आणि त्या 4ला 2 ने